आज आपल्या सगळ्यांना माहिती की ही लोकसभेची निवडणूक आहे। ही काय आपली स्थानिक आपल्या स्थानिक प्रश्नांवरची किंवा अगदी नगरपालिका किंवा जिल्हा पातळीवरची अशी निवडणूक आहे। ही देशाच्या पातळीवरची निवडणूक आहे, हे लक्षात ठेवा। आपण या निवडणुकीकडे बघताना इथले काही विषय, तुझं माझं झालेलं जे काही विषय आहे हे डोक्यात ठेवून, मनात ठेवून जर आपण निवडणुकीकडे बघायला लागलो तर आपला दृष्टिकोन जो आहे तो बदलला जाणार आहे, हे आपण सगळ्यांनी मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ही निवडणूक आहे भारताचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून मतदार म्हणून देणार आहे याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। आज नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा पद्धतीनं ही निवडणूक आहे। आणि याच्यामध्ये गंमत अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडनं आणि इंडिया आघाडी जी आहे याच्याकडनं पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव, आघाडीकडनं पंतप्रधान पदासाठी मान्यता पण अजून त्यांच्यात नाहीये। म्हणजे पहिलं तर एकीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार आपल्या समोर आहे जो देशभर फिरून पंतप्रधान पदासाठी किंवा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी आपल्यापर्यंत येतोय, आपल्याला विनंती करतोय। दुसरी आघाडी जी आहे महाविकास आघाडी, त्यांच्याकडे आज उमेदवाराचं नाव पण ते आज सांगू शकत नाही। हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे। उद्या समजा अगदी वाईटात वाईट आपण की अशा जर आघाडीचे सरकार यायचं म्हटलं तर ह्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यात उद्या निर्णय होऊ शकणार आहे का? ज्यांचा निर्णय निवडणुकीच्या आधीच झाला नाही त्यांचा निर्णय निवडणुकीनंतर होऊ शकणार आहे का? आणि मग भारताला किंवा आपल्या देशाला अस्थिर करण्याचं काम हे या अशा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे। की वस्तुस्थिती आपण मतदार म्हणून बंधू भगिनी वडीलधारी लोकांनी लक्षात घेतली पाहिजे। आज देशालाच नव्हे तर जगाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे, हे लक्षात घ्या। आज नुसतं भारतच नाही, भारताला तर गरज आहे। नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याबद्दल आपल्या कुठल्याच भारतीयाच्या मनामध्ये शंका नाही, पण एवढ्यावर त्यांची गरज नाही। तर आज जे काही जगामध्ये जे काही होत आहेत, आज युक्रेन रशियाची लढाई जी चालू आहे, आज इस्रायल आणि जे पॅलेस्टाईन मध्ये चालू आहे, या सगळ्या विषयांवर तोडगा काढण्यासाठी, सगळे विषय करण्यासाठी खऱ्या अर्थानं, जे मी अतिशोक्तीनं बोलत नाही, पण खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये तडजोड करावी, याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करावी। ही भावना ही जगातल्या बलाढ्य देशाच्या प्रमुखांची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।